नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोगतज्ञ, नाशिक। आज आपण जिम करताना हृदयविकाराचा म्हणजे हार्ट अटॅकचा धोका आहे तो टाळण्यासाठी कुठल्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। कारण बऱ्याच वेळेला अतिव्यायाम, चुकीचा ताण किंवा असावधानीमुळे जिममध्येच हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आपण बघतो। रिसेंटली पिंपरी चिंचवडमध्ये एका 40 वर्षीय युवकाचा जिम करत असताना अचानक कोलॅप्स होऊन मृत्यू झाला। तशाच प्रकारे आपण मध्ये बघितलं पश्चिम बंगालच्या एका क्रिकेटरचं 22व्या वर्षी जिम करत असताना मृत्यू झाला। तर ह्या गोष्टींमुळे मला असं वाटतं जिम करताना हार्ट अटॅक येण्याचा प्रिव्हेंशनसाठी जी काळजी घ्यायची त्या संदर्भात आपण चर्चा करूया। सगळ्यात महत्त्वाचं, जिम सुरू करण्यापूर्वी आपण हार्टच्या काही टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यामध्ये ECG, 2D को, TMT याच्यामध्ये आपण हृदयाची क्षमता तपासूनच जिम सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे। शक्यतो 40 वर्षावरील सर्व पुरुष आणि 50 वर्षावरील सर्व स्त्रिया यांनी या टेस्ट करून मग जिम चालू करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर जिम करत असताना वॉर्मअप व कूलडाऊन हे अनिवार्य आहे, कारण अचानक जड व्यायाम करणं जीवाला धोका ठरू शकतो। 5-10 मिनटं आपण हलका व्यायाम करावा, स्ट्रेचिंग करावं, कार्डिओ करावं आणि ते केल्यानंतरच आपण मुख्य वर्कआउट सुरू करावं। शेवटी हळूहळू शरीर आपण शांत करणे, त्याला कूल डाऊन असं म्हणतात, हे अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा विषय आहे अत्याधिक वजन उचलणे टाळा। बऱ्याच वेळेला काय होतं, तुमच्या क्षमतेच्या बाहेर जाऊन आपण डेडलिफ्ट, स्क्वॅट्स, त्यानंतर बेंच प्रेस करणं अत्यंत धोकादायक पद्धतीने अति जोर देऊन आणि श्वास रोखून वजन कमी करत असतो। तर ह्या श्वास रोखण्यामुळे हृदयावर प्रचंड प्रमाणात ताण येतो आणि त्यामुळे श्वास रोखून ठेवणं हे जिम करत असताना खूप रिस्की आहे। त्यामुळे व्यायाम करताना तुम्ही सहज श्वास घ्या, श्वास रोखू नका, कारण श्वास रोखल्यामुळे अचानक रक्तदाब वाढण्याची शक्यता असते। आता ओव्हर ट्रेनिंगसुद्धा करणं अत्यंत रिस्की आहे, कारण रोजचा अतिशय ताण देणारा व्यायाम हृदयासाठी अपायकारक ठरू शकतो। त्यामुळे शरीर थकलं आहे असं वाटलं तर तुम्ही विश्रांती घ्या। त्यानंतर हृदयविकार, BP, शुगर या ज्या पेशंट असतील तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वर्कआउट ठरवावं। त्यानंतर त्यांनी औषधं वेळेवर नियमित घेणं गरजेचं आहे। त्यानंतर डाएटमध्ये फक्त प्रोटीन घेणं हे चुकीचं आहे। आपल्याला इलेक्ट्रोलाइटची सुद्धा गरज आहे। सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांच्या कमतरतेमुळे सुद्धा हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो। आणि हायड्रेशन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। पाणी शरीरामधनं क्षार कमी होतात, पाणी कमी होतं, त्यामुळे आपण पाणी, नारळ पाणी, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन या गोष्टी अत्यंत करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला खालील प्रकारची लक्षणे जर जाणवत असतील, जसं छातीत जडपणा, चिरडल्यासारखं किंवा जबड्यात दुखणं, खांदा मान दुखणं, दोन्ही दंड दुखणं, तर हे सगळे प्रकार जर होत असतील तर ही हार्ट अटॅकचे लक्षणं असू शकतात। तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की वर्कआउटची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये ब्रिस्क वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग म्हणजे याचे कार्डियक एक्झरसाइजेस आहे, तर ते खूप फायदेशीर असतात हृदयासाठी। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स लक्षात ठेवा, स्ट्रॉंगर हार्ट इज बिल्ट स्लोली आणि नॉट सडनली। त्यामुळे फिटनेसच्या नादात हृदयावर अनावश्यक ताण देऊ नका। धन्यवाद।